पुरुषाची नजर स्त्रीला नेहमीच आवडते असं नाही. कधीकधी तीच नजर स्त्रीला अस्वस्थ करते, घाबरवते आणि दूर पळायला भाग पाडते. पण एक वेळ अशी येते की त्याच नजरेमुळे स्त्री क्षणभर थांबते. ती नजर तिच्या मनाला लागते. आज आपण तीच वेळ समजून घेणार आहोत, कारण 99% लोक इथे चुकतात. मुद्दा 1. नजर जेव्हा सुरक्षित वाटते. स्त्रीला ती नजर तेव्हाच आवडते जेव्हा तिला सुरक्षित वाटतं. ती नजर तपासणारी नसते, तुलना करणारी नसते आणि मोजमाप करणारीही नसते. ती नजर तिच्या शरीरावर थांबत नाही, ती तिच्या अस्तित्वावर थांबते. अशी नजर स्त्रीला असं वाटू देते की इथे मला स्वतःला लपवायची गरज नाही. जिथे सुरक्षितता असते तिथेच आवड तयार होते. मुद्दा 2. नजर जेव्हा दबाव देत नाही. खूप वेळा नजर ही दबाव बनते. तू अशी का आहेस, तू तसं का नाहीस, असं विचारणारी नजर स्त्रीला आवडत नाही. पण जी नजर काहीच मागत नाही, काहीच अपेक्षा ठेवत नाही, ती नजर वेगळीच वाटते. ती नजर स्त्रीला मोकळा श्वास घेऊ देते आणि जिथे दबाव नसतो तिथेच मन शांत थांबतं. मुद्दा 3. नजर जेव्हा स्वीकार दाखवते. स्त्रीला ती नजर जास्त आवडते जी तिला जशी आहे तशी स्वीकारते. मेकअप सह असो किंवा साधी असो, आत्मविश्वास असो किंवा थकलेली असो. जी नजर तिच्या कमतरता शोधत नाही, ती नजर तिच्या मनाला लागते. स्वीकार हा स्त्रीसाठी खूप मोठा विषय असतो आणि नजर जेव्हा स्वीकार दाखवते तेव्हा ओढ तयार होते. मुद्दा 4. नजर जेव्हा शांत असते. मोठी ठळक दाखवून दिलेली नजर स्त्रीला घाबरवू शकते, पण शांत नजर तिच्या मनाला भिडते. जी नजर काही बोलत नाही पण खूप काही सांगते, अशी नजर स्त्रीला असं वाटायला लावते की समोरचा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. शांत नजर मनात गोंधळ निर्माण करत नाही, ती मनाला स्थिर करते. मुद्दा 5. नजर जेव्हा आदर दाखवते. स्त्रीला ती नजर तेव्हाच आवडते जेव्हा तिला आदर जाणवतो. ती वस्तू नाही, ती प्रदर्शन नाही, ती माणूस आहे हे जेव्हा नजरेतून कळतं तेव्हा स्त्री थांबते. आदराची नजर तिला कमी करत नाही, ती तिला मोठं करते. आणि जिथे आदर असतो तिथेच आवड खोल होते. अशाच मनाला लागणाऱ्या नात्यामधल्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. मुद्दा 6. नजर जेव्हा हक्क गाजवत नाही. स्त्रीला ती नजर कधीच आवडत नाही जी हक्क गाजवते. मी तुला पाहतोय म्हणजे तू माझीच आहेस, असं सांगणारी नजर स्त्रीला अस्वस्थ करते. पण जी नजर मर्यादेत राहते, आपली जागा ओळखते, ती वेगळी वाटते. अशी नजर स्त्रीला सुरक्षित ठेवते आणि सुरक्षितता आवडीकडे नेते. मुद्दा 7. नजर जेव्हा वेळ देते. घाईची नजर स्त्रीला आवडत नाही. सगळं लगेच हवंय असं सांगणारी नजर तिला दूर करते. पण जी नजर थांबते, वाट पाहते, वेळ देते, ती नजर तिच्या मनाला हळूहळू उघडते. कारण वेळ देणं म्हणजे काळजी दाखवणं. मुद्दा 8. नजर जेव्हा तुलना करत नाही. तिच्यापेक्षा ही चांगली, ती जास्त सुंदर असं सांगणारी नजर स्त्रीला तोडते. पण जी नजर तुलना करत नाही, तिचं मोल स्वतः पाहते, ती नजर तिच्या आत्मविश्वासाला स्पर्श करते. तुलना नसलेली नजर मनाला शांत करते आणि शांत मन आवडीला जागा देतं. मुद्दा 9. नजर जेव्हा समजून घेते. स्त्री कधी कधी थकलेली असते, गोंधळलेली असते, गप्प असते. त्यावेळी जी नजर प्रश्न विचारत नाही, दबाव टाकत नाही, ती नजर तिला समजलेली वाटते. समजून घेणारी नजर शब्दाशिवाय खूप काही सांगते आणि जिथे समज असते
तिथे आवड वाढते. मुद्दा 10. नजर जेव्हा मनापर्यंत पोचते. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्त्रीला ती नजर जास्त आवडते जी फक्त डोळ्यांपर्यंत मर्यादित राहत नाही. जी नजर मनापर्यंत पोचते, भावनांना स्पर्श करते, आत शांतता निर्माण करते. अशी नजर लक्षात राहते, कारण ती नजर दिसण्यासाठी नसते, ती जाणवण्यासाठी असते. मुद्दा 11. नजर जेव्हा भीती निर्माण करत नाही. काही नजरा स्त्रीला घाबरवतात, कारण त्या नजरेत अनिश्चितता असते, अडचण असते आणि कधीकधी हानीची शंका असते. पण जी नजर तिला भीती न देता विश्वास देते, ती नजर तिच्या मनाला हळूहळू उघडते. भीती नसलेली नजर स्त्रीला मोकळं वाटू देते आणि जिथे मोकळेपणा असतो तिथे आवड आपोआप वाढते. मुद्दा 12. नजर जेव्हा स्वतःला मोठं दाखवत नाही. काही नजरा स्वतःला फार मोठं दाखवू पाहतात. मीच योग्य आहे, मीच श्रेष्ठ आहे असं सांगणारी नजर स्त्रीला दूर करते. पण जी नजर स्वतःला लहान ठेवते, समोरच्याला महत्त्व देते, ती नजर मनाला खूप आपली वाटते. अहंकार नसलेली नजर स्त्रीला जोडून ठेवते आणि जोडलेलेपण आवडीला खोल बनवतं. मुद्दा 13. नजर जेव्हा हळूहळू बदलते. नजर नेहमी एकसारखी नसते. पहिल्यांदा ती साधी असते, मग जाणीव निर्माण होते आणि हळूहळू आपुलकी येते. जी नजर हळूहळू बदलते, जबरदस्तीने नाही, ती नजर स्त्रीला खरी वाटते. कारण खरी भावना कधीच घाई करत नाही, ती वेळ घेते. मुद्दा 14. नजर जेव्हा शब्दांची गरज ठेवत नाही. कधीकधी शब्द थकतात, काय बोलायचं हे समजत नाही. त्यावेळी ती नजर सगळं सांगून जाते. ती नजर स्त्रीला खूप जवळकी वाटते. शब्दाशिवाय समजून घेणं खूप मोठं असतं आणि अशी नजर मनावर खूप परिणाम करतात. मुद्दा 15. नजर जेव्हा स्वतःबद्दल प्रश्न निर्माण करते. शेवटचा आणि फार महत्त्वाचा मुद्दा, स्त्रीला ती नजर जास्त आवडते ज्यामुळे ती स्वतःला विचारते, हा माणूस माझ्या आयुष्यात असावा का? जी नजर मनात ठसा उमटवते, कारण ती नजर फक्त आवड नसते, ती निर्णयाकडे नेते. आता हे सगळं एकत्र करून पहा. पुरुषाची नजर स्त्रीला तेव्हाच जास्त आवडते जेव्हा ती नजर तिला सुरक्षित वाटू देते, तिला माणूस म्हणून वागवते आणि तिच्या मनाला शांत करते. नजर फक्त पाहण्यासाठी नसते, ती जाणवण्यासाठी असते. अशाच नात्यांमधल्या न बोलल्या गेलेल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आत्ताच मनाची गुपिते या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.